गेल्या वर्षभरात माओवाद्यांचे अनेक नेते ठार झाले तर अनेक नेते आत्मसमर्पण करतायत आणि असं असलं तरी माओवादी संघटना जन्माला घालणारा सर्वोच्च नेता गणपती उर्फ मुक्पाला लक्ष्मणरावला शोधण्यासाठी देशभरातल्या सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्यात। गणपती नेपाळ किंवा फिलिपिन्समध्ये दडून बसल्याची चर्चा आहे। प्राध्यापकाची नोकरी सोडून माओवादी विचारधारेकडे वळून तब्बल 50 वर्ष दंडकारण्यातल्या जंगलात सक्रिय राहून देशातल्या 17 राज्यातल्या 200 जिल्ह्यात गणपतीनं ही सशस्त्र संघटना आणि चळवळ पसरवली। 10 कोटीपेक्षा जास्त रुपयांचं बक्षीस असलेला गणपती नेमकं कुठे आहे याबाबत संभ्रम कायम आहे। दरम्यान गणपतीला परत येण्याच्या संदर्भात त्याचे मित्र आणि नातेवाईकांकडून कसं आवाहन केलं जातं याचा थेट बिरपूर गावातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। गणपतीनं आत्मसमर्पण केलं तर खऱ्या अर्थानं देशातला माओवाद संपुष्टात येईल। 31 मार्चची जी मुदत येत आहे त्यामुळे बीरपूरच्या लोकांना गणपतीबद्दल काय वाटते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। काही नातेवाईक आहेत, काही त्यांच्यासोबत लहानपणी कमी वयात शाळेच्या वयात खेळलेले मित्र आहेत। क्या याद है गणपति की उस समय की, बताइए क्या था गणपति का? उस टाइम पे ये गांव वाला कोई भी कुछ भी नहीं किया, सब अच्छा ही था। लेकिन वो तपालापुर बोल के था एक जंडाराम के पास, उन कोंडापल्ली सीताराम में वहाँ पर टीचर करते थे। जब वो श्रीनिवासराव ने और ये मदनूर रायश्वरराव बोल के ये दोनों क्या है उसका सामने से गए तो चप्पल पकड़ के जाना है, हाँ ऐसा है बोल के ये लोगों को टीचर किधर बीड़ी पढ़ने के लिए वारंगल गए थे, हनुमाकोंडा गया। वो कोंडापल्ली सीतारामैया इनू सब वहाँ पर मिल गए। वो मिल के बोला कोंडापल्ली सीतारामैया क्या बोला, तपालपुर में बहुत दौर्जन्य कर रहा है वो श्रीनिवासराव, उसके लिए अपन क्या करेंगे बोले तो एक पार्टी लगाएंगे बोल के जब ये मल्ल कोटेश्वर राव एंड लक्ष्मण राव एंड कोंडापल्ली सीतारामैया सब मिल के नल्ला आदिरेड्डी सब सीलम नरसे सब मिल के पार्टी लगाए जब। अच्छा, पीपल्स वार ग्रुप की स्थापना कैसे, आप वो किस्सा बता रहे? ऐसा चालू हो गए। अच्छा, तो यहाँ म्हणजे पीपल्स वार ग्रुप ही संघटना माओवाद्यांची कशी स्थापन झाली त्याचं त्यांनी सांगितलं आणि गणपती कसं त्यात सामील झाले। तो आज क्या लग रहा है आपको, आज आपका पार्टी माओवास्ट पार्टी पूरा खत्म होने की कगार पे आ गया है, क्या लग रहा है? पूरा सरेंडर करके आना पड़ता, आना चाहिए, मतलब गणपति भी सरेंडर करना चाहिए आप बोल रहे हैं? सरेंडर करके जन्म में आना पड़ता। एकूण आपण जर बघितलं तर सध्याच्या काळात माओवादी संघटना जी आहे त्याची गरज नाही आहे आणि त्या काळातली जी परिस्थिती, ज्या काळात तेलंगणामध्ये ही संघटना स्थापन झाली ती परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताच्या परिस्थितीत गणपतीनं आत्मसमर्पण केलं पाहिजे असं गावकऱ्यांची, त्यांच्या नातेवाईकांच्या भावना आपण आता ऐकून घेतल्या आहेत। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, बीरपूर, तेलंगणा।